So बालमित्रांनो, very good morning. A very warm welcome to the family of Success Science Academy. In the previous lecture, we have learnt oscillationचा feel, simple harmonic motionचा feel. That simple harmonic motion ही UCM ची horizontally I was moving my hands आणि तुम्ही तुमच्या स्क्रीन वरती horizontally you were moving your fingers with my fingers. So ह्या UCM ची SHM ही सावली आहे हे आपण पाहिलं, राईट. सो व्हर्टिकली जर का असं फिरत असेल तर हॉरिझॉन्टली अलॉंग एनी डायमीटर वी हॅव सीन आणि फेज वी अंडरस्टूड क्लिअरली, राईट. सो मीन राईट, मीन लेफ्ट असा पार्टिकल जेव्हा फिरत राहतो तर मीन पासून राईटला जातो म्हणजे सर्कल वरती हे बघ बेटा UCM ची सावली इथं पडते, राईट. नेहमी लक्षात काय ठेवायचं, फक्त एवढी स्टोरी लक्षात ठेवायची. कालच्या पिक्चरचा सार असा होता बच्चा की दिस इज दी पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, जिला राईट बोलतो आपण. दिस इज निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन आणि ही मीन पोझिशन. आपला पार्टिकल मीन कडून राईट कडे चालला म्हणजे सर्कल वरती वरून खाली चालला, क्लिअर आहे. आणि जेव्हा मीन कडून राईटला पोचला तर फेज किती झाली, 90 इथून इथं, ठीक आहे. समजा इथून आता तो रिटर्न निघाला मीन कडे, याचा अर्थ सर्कल वरती इथपासून इथे निघाला. ओके बेटा, विच मीन्स व्हॉट, विच मीन्स व्हॉट, जेव्हा मीन कडून इथे चालला फेज बिकम 90, जेव्हा इथून इथे इट बिकेम 180. बघ ना अँगल 180. ओके, आता इथून जर का रिटर्न निघाला हिअर अँगल इज 270. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा. आणि परत जर का एक राऊंड कंप्लीट केला तर 360 म्हणजे 2 पाय. आर यू अंडरस्टँडिंग. ओके, चला लुक ॲट द क्वेश्चन प्लीज. सिंपल एकदम, अजिबात घाबरायचं नाही. आपला पार्टिकल मीन पासून निघतो याचा अर्थ फक्त सर्कल मध्ये वरून निघतो एवढंच लक्षात ठेवायचं. आणि वी कॅन सॉल्व एनी सम. ओके, ए पार्टिकल परफॉर्म्स लिनियर SHM ऑफ पिरियड 4 सेकंद. सो गिव्हन लिहूया एकदा आपण. सो बच्चा पिरियड इज 4 seconds. सो कॅन आय से T इज 4 seconds. ऍग्री. म्हणजे काय, छिक 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 4 सेकंद लागतात त्याला. 1 2 3 4 दिस वे 4 सेकंद. म्हणजे सर्कल मध्ये एक राऊंड 4 सेकंद. फील आला. ओके, अँप्लिट्यूड 8 सेंटीमीटर. बच्चा अँप्लिट्यूड काय असतं, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन. सो दिस इज दी अँप्लिट्यूड विच इज 8 सेंटीमीटर. आर यू एग्री. अर्थात हे 8 तर हे 8, राईट. रस्ता 16 सेंटीमीटरचा आहे. सो गिव्हन मध्ये मी लिहितो बेटा अँप्लिट्यूड इज 8 सेंटीमीटर. फाइंड टाइम टेकन बाय इट टू ट्रॅव्हल अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. प्यारे बच्चों, ह्या सम मध्ये आणि अजून चांगल्या सम्स मध्ये काहीच नाही, इन्फॉर्मेशन नीट वाचा. फाइंड टाइम टेकन बाय इट, इन्स्टंटेनियस टाइम काढायचा आहे. T इज इक्वल टू क्वेश्चन मार्क टू ट्रॅव्हल डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटर बट कुठून दिलंय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. फ्रॉम पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन. बेटा पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन कोणती असते, आपली राईट वाली. इकडनं 4 सेंटीमीटर. मग बेटा मला सांग, इकडनं जर का 4 सेंटीमीटर तर मला सांग हे 8 आहे ना, म्हणजे बरोबर मध्ये. मी डायग्राम अशी काढू. हॅपी, क्लिअर आहे. तिकडनं 4 सेंटीमीटर, हे काय 8 पैकी लेटेस्ट आहे, हे 4 आहे, ते 4 आहे. गेटिंग ना बेटा. 4 सेंटीमीटर. बेटा एक्स्ट्रीम पासून 4 बोलले, बट डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज टेकन फ्रॉम मेन पोझिशन. एक्स ऑलवेज शब्द लिहिलाय मी. काय लिहिलाय बेटा, JEE मेन्स नीट ऍडव्हान्स काहीही असू दे, एक्स इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मेन पोझिशन. आपला जो फॉर्म्युला आहे ना एक्स वाला. ओके बेटा, चलो आय विल राईट. काय दिलंय मला 4 सेंटीमीटर. सो बेटा एक्स इज इक्वल टू हे जे अँप्लिट्यूड 8 आहे त्यातनं त्यांनी दिलेलं डिस्टन्स वजा करायचं. सो बेटा A
-4 असं लिहितो तुझ्यासाठी मी. सो दॅट यू कॅन अंडरस्टँड की बेटा 8 - 4 आन्सर इज 4 सेंटीमीटर. डू अंडरस्टँड? समजा 2 सेंटीमीटर तिकडनं असं बोलले असते तर आन्सर 6 आला असतं. प्लीज अंडरस्टँड दिस. एक्स इज ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. एक्सला आपण मीन का असं घ्यायचं, त्यांनी काही पण देऊ दे. सो आपला एक्स काय झाला, आपला एक्स ऍक्च्युली हा झाला 4 सेंटीमीटर. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? आपला जो एक्स आहे ना तो हा झाला 4 सेंटीमीटर. इज एव्हरीवन क्लिअर? सोल्युशन बेटा प्लीज कॉन्सन्ट्रेट करून. आय होप एव्हरीबडी ऑफ यू हॅज अंडरस्टूड द कॉन्सेप्ट. मी दरवेळेस लिहितोय ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. त्यांनी काही पण इन्फॉर्मेशन देऊ दे, इकडून निघाला तिकडून निघाला. तू एक्स कुठून मोज? मीन पासून मोज. तू एक्स ला कुठून मोज? मीन पासून मोज. आता प्रत्येक संबंधित ते लक्षात ठेवशील. सोबतच्या सोल्युशन. आता विषय आला इक्वेशनचा. इन्स्टंटेनियस आहे. सो डिस्प्लेसमेंट कुठंही बरं का, किंवा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ एसएचएम एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. लिहा त्याला. एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस 5. सगळी इन्फॉर्मेशन ह्या एका सम मधून भेटते. जर कधी व्हेलॉसिटी विचारली याचा डेरिव्हेटिव्ह घे. एक्सेलरेशन विचारलं तर व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घे. क्वाइट इझी. सो प्यारे बच्चों हे इक्वेशन आहे. ओके सर. आता इथे काय काय मला एक्स माहितीये, अँप्लिट्यूड माहितीये, ओमेगा टी हा हा टी काढायचा आहे. ओमेगा निघाल ना, ओमेगा इज 2 पाई बाय टी. ओमेगा इज 2 पाई बाय टी. सो प्यारे बच्चों कैन आई से ओमेगा चा फॉर्म्युला 2 पाई बाय टी जर का टाकला, मला टाइम पिरियड 4 सेकंद माहितीये. मग मी असं म्हणू का 2 पाई बाय 4 बेदुने 4. सो ओमेगा इज पाई बाय 2. ऍग्री? ओमेगा पाई बाय 2 भेटला ना ओमेगा. छोटा टी तर काढायचा मला फाय. Phi is the phase difference. Phi is the initial phase. प्यारे बच्चों phi is the initial phase. है की नाही? जर मीन पासून निघला 0. परत एकदा फास्ट मध्ये कालचे रिव्हिजन करू आपण. मीन पासून निघला म्हणजे सर्कलवर इथून निघाला, अँगल इज 0. पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून निघाला म्हणजेच सर्कल वरती किती अँगल ट्रेस केला ऑलरेडी? 90. अच्छा, मीन पासून आवे असं जर का बोलले इकडं मागे, याचा अर्थ काय? सर्कल वरती ठीक आहे, इकडून इकडं म्हणजे 180. आर यू अंडरस्टँडिंग? समजा लेफ्ट एक्स्ट्रीम पासून मीन कडे निघला चा अर्थ काय झाला? सर्कल वरती 270 डिग्री ऑलरेडी ट्रेस केलाय. सो एव्हरीबडी इज क्लिअर विथ इनिशियल फेज. आता इथं बोललेत की फ्रॉम एक्स्ट्रीम तो निघाला इकडून, चा अर्थ काय झाला? एवढं डिस्टन्स त्याने ऑलरेडी कव्हर केलं होतं. हे बघ ना, सर्कल वरती एवढा अँगल कव्हर केला होता. दॅट 5 इज 90. क्लिअर आहे? अच्छा, चला टाकून द्या. एक्स ची व्हॅल्यू 8 2 4 गेला. एक्स इज 4. अँप्लिट्यूड काय बेटा? 8 साइन. हा ओमेगा काय? पाय बाय 2. सो पाय बाय 2 टी प्लस हा जो फाय किती आहे? पाय बाय 2. ऍग्री? इनिशियल फेज कुठून? फ्रॉम एक्स्ट्रीम. दॅट्स वाय फाय वॉज पाय बाय 2. चला सोडवा याला. सो बेटा 4/8 तो गुणिले 8 भागिले केला इज इक्वल टू साइन ऑफ. बर लिहिताना याला असं लिहू का बेटा? पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 टी. का? अरे आपल्याला सवय ना साइन 90 प्लस थिटा कॉस थिटा. ऑल स्टुडंट टेक कॉफी. आठवतंय का? हे अशा कॉन्सेप्ट ऑफ 11th लागतात बेटा. बर का? हे बघ 4 1 4 4 2 8 1 हाफ. साइन थिटा 1 हाफ आहे म्हणजे थिटा 90 आहे, कारण साइन 91 आहे ना बेटा. येस ऑर नो? सो एक काम करू, याला पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 टी, पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 टी. हे काय हा अँगल? सगळ्यांनी मला सांगा, तुम्हाला सर्वांना माहिती की नाही साइन 91 आहे बेटा? येस ऑर नो? हे बघ ना. अच्छा अच्छा अच्छा, सॉरी सॉरी सॉरी, 1 हाफ आहे ना. आय एम व्हेरी सॉरी बेटा. इकडे लक्ष दे, मी व्यवस्थित लिहितो. पाय बाय 2 प्लस पाय बाय 2 टी इज इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ बेटा लक्ष दे 1/2. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना साइन 30 इज 1/2. साइन 30 इज 1/2 राईट. सो साइन इनव्हर्स ऑफ 1/2 म्हणजे साइनचा कोणता अँगल?
1/2 व्हॅल्यू देतो. वी नो 30 डिग्री, बट थीटा इज ऑलवेज इन रेडियन. सो 30 डिग्रीला बेटा मी असं लिहू का, π/6 विल बिकम 30 ना. बघ ना, 180 अपॉन 630. गेटिंग ना बेटा. चलो मग आता सोडवायचं आणि टी ची व्हॅल्यू फाइंड करायची. सो π/2t इज इक्वल टू π/6 मायनस π/2. स्क्रीनशॉट घ्या. हे पुढे सिम्प्लिफिकेशन करतो मी इथं. हा घ्या स्क्रीनशॉट. आता काय टी ची व्हॅल्यू तर फाइंड करायची आपल्याला फक्त, आहे की नाही. व्हेरी इझी. बघ आता π/2t, π/2t इज इक्वल टू कसं सोडवायचं याला. बेस सेम करू आपण, बेस 6 करू. ओके, 6 ने मल्टिप्लाय करा, वरती काय राहील पाय, मायनसचा साइन टाका, बेत्रिक 6. ऑलराईट. ओके सर. विच इज इक्वल टू पाय मधून 3 पाय गेले, -2π/6 म्हणजेच -π/3. हा पाय आणि हा पाय कॅन्सल्ड आउट. सो प्यारे बच्चों, भागिलेचं 2 तिकडे वरती जाईल, -2/3. टाइम इज नेवर निगेटिव्ह. सो 0.66 सेकंड्स. ओके, टाइम इज नेवर निगेटिव्ह. स्क्रीनशॉट लिया जाए. ठीक आहे बेटा, हे पुस्तकातलं सम होतं. मी काय केलं ऍक्च्युली, याला व्हॅल्यू चेंज केल्या होत्या, राऊंड ऑफ केल्या होत्या. आता नीट लक्ष दे. मी व्हॅल्यू थोड्या चेंज यासाठी केल्या होत्या की इथं 1/2 येण्यासाठी कुठे गेलं ते, हे इथं 4/8 1/2. बाल मित्रांनो, बोर्डाच्या एक्झाम मध्ये 1/2 नाही येणार, 3/4 येईल, 1/5 येईल. आर यू अंडरस्टँडिंग. सो अशा केसमध्ये काय करायचं तुम्हाला, समजा 3/4 आला असता, नीट लक्ष दे जरा, एकदम क्लिअर कट कॉन्सेप्ट करा. बच्चा 3/4 आला असतात, काय केलं असतं तू, 0 अर्थात एकापेक्षा लहानच येईल, कारण की साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू 0 आणि 1 मध्ये असतात. बेटा 3/4 साठी काय करशील तू, 0.75 असं आलं असतं. येऊ दे ना, 0 to 1 मध्ये काय पण येऊ दे. सो तुम्हाला टेबल वापरता आला पाहिजे, इनव्हर्स फाइंड करता आलं पाहिजे. अर्थात मी त्यासाठी आहेच. ओके, ठीक. चलो, विल टेक नेक्स्ट सम. अरे सगळ्यांना समजलंय का, जरा एकदा रिप्लाय करा सगळ्यांनी. सो बेटा, वी हॅव अ क्वेश्चन वेअर ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर SHM, एका रेषेत SHM चालू आहे. फिजिक्स मध्ये कुठल्याही क्वेश्चनला घाबरू नका, मिनिंग 100% डिराईव्ह करा, मिनिंग बाहेर काढा. लिनियर SHM करतोय, ऑफ पिरियड 6 सेकंद, 1 by 1 थोडासा गिवन डेटा लिहू. एक पार्टिकल SHM करतोय. ओके सर. टी किती आहे बेटा, 6 सेकंद. ओके. इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ॲट टी इज इक्वल टू 0. चा अर्थ मी असं म्हणू का, की दिस इज माय पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन, दिस इज माय निगेटिव्ह एक्स्ट्रीम. टाइम 0 ला माझा पार्टिकल इथे आहे, हे इथे आहे, टाइम 0. ओके. ओके. particle is found to be at a distance of 3 centimeter. पार्टिकल सापडला 3 सेंटीमीटर डिस्टन्सला फ्रॉम धिस पोझिशन ऍट टाइम टी इज इक्वल टू 7 सेकंड. म्हणजे पार्टिकल निघाला इकडून, फील मंदिरातली घंटी ट्ररर, अशी इथं आहे, आणि ती सोडली आणि मग अभ्यास सुरू केला. टिंग, गेटिंग. सो इन दिस वे निघाला इकडून, डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर. हे बघ, डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर फ्रॉम दिस पोझिशन, म्हणजे इथून 3 सेंटीमीटर असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघ, हे असं. ओके, इथून 3 सेंटीमीटर, पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पासून 3 सेंटीमीटर ऍट टाइम टी इज इक्वल टू 7. आणि इथं 7 सेकंद लागली त्याला यायला, 3 सेंटीमीटर डिस्टन्स 7 सेकंदात. बिफोर रिचिंग मीन पोझिशन, मीन पोझिशनला भेटण्याच्या अगोदर फाइंड अँप्लिट्यूड ऑफ SHM. सो बच्चा, मला काय दिलंय की टाइम 7 सेकंदाचा आहे, की जिचा टाइम पिरियड 6 आहे, टाइम 7 सेकंद, दोन टाइम मधला फरक कळतो ना. टाइम पिरियड 6 सेकंद आहे, म्हणजे पार्टिकल मीनला असेल तर टिंग 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 टिंग, हा टाइम पिरियड आहे 6 सेकंद. किंवा इकडनं निघाला टुर,
जिथून निघाला तिथे पोहोचला, तो टाइम 6 सेकंद मोठा टी. आणि छोटा टी म्हणजे इन्स्टंटेनियस टाइम, ही मधली मोशन करण्यासाठी लागलेला टाइम. ठीक आहे. अच्छा. दॅट डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर. हे डिस्टन्स 3 सेंटीमीटर काय आहे? हे आपल्या कामाचं डिस्टन्स नाहीये. डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज फ्रॉम मीन पोझिशन. सो डायग्रामने फील आला असेल तुम्हाला. आणि आता मी काय म्हणतो ते कळालं असेल की बच्चा, वी आर इंटरेस्टेड इन धिस एक्स. अवर एक्स, आपला एक्स इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन. सो माझा एक्स किती असेल? हा ए ना बच्चा, अँप्लिट्यूड. हे काय? हे अँप्लिट्यूड असतं ना. टुर टुर, हे बघ, हे कॅपिटल आहे अँप्लिट्यूड. हे अँप्लिट्यूड. सो माझा एक्स किती असेल? अँप्लिट्यूड मधून ते 3 वजा कर ना. माय एक्स इज ए मायनस 3. माय एक्स इज, अँप्लिट्यूड मधून त्यांचा 3 वजा करा. विल बी माय एक्स. बरं, आता काय म्हणतात? फ्रॉम दिस पोझिशन. निघालाय तिकडून. मग यातनं मला काय कळालं? फाय इज π/2. सर्कल मध्ये बघ ना, मीन पासून निघाला असता म्हणजे वरून निघाला, तिकडे निघाला म्हणजे फाय इज π/2. सेम मगासारखं. फाय इज π/2. ही एक इन्फॉर्मेशन भेटली. फाय π/2, राईट. बालमित्रांनो, टी आहे तर मग सारखं ओमेगाची गरज पडते ना आपल्याला. 2π/t. सो बच्चा, डब्बा करतो. 2π/ that t6. सो π/3 रेडियन पर सेकंड. अर्थात तुम्ही म्हणा सर त्याचं युनिट कुठे गेलं? रेडियन पर सेकंड. ठीक आहे. अच्छा, सॉल्व किया जाए. फाइंड एम्प्लिट्यूड काढायचंय. इज क्वेश्चन मार्क. किती मस्त अनालाइज केला क्वेश्चन आपण. डायग्राम काढली, फील घेतला, व्हॅल्यूज तिथे पुट केल्या, अंडरस्टँड केलं की तिकडनं 3 म्हणजे इकडनं a-3, इथे गिवन डेटा लिहिला. आता सॉल्व करा. आता मजा येते फिजिक्सला. अरे येस ऑर नो? सोल्युशन. व्हॉट इज फॉर्म्युला? एक्स इज ए. अच्छा, साइन ओमेगा टी प्लस 5. बिंदास टाकून दे फॉर्म्युला, बिंदास टाकून दे. आणि काय कर बेटा, तो फाय किती आहे? पाय, कारण तिकडनं निघाला. बस इन्फॉर्मेशन टाकून द्या. अच्छा, एक्स किती आहे बच्चा? a-3. हा, ए साइन. बरं, ओमेगा टी, ओमेगा काढला. येस गुरुजी, π/3. सो बच्चा, π/3 टी प्लस फाय. किती टाकायचा? फाय π/2, कारण की तो तिकडनं निघालाय. झालं. ओके. बालमित्रांनो, याला लिहितानाच लिहू a-3/a इज इक्वल टू साइन ऑफ, फक्त तो 90 अलीकडे लिहायचा. बस 11वीची सवय रे बेटा, 11वीची सवय. ज्यांना हे पण येत नसेल त्यांनी घाबरू नका. थोडं निश्चिंत राहा. फक्त रेकॉर्डेड लेक्चर्स पाहत चला. ह्या ज्या छोट्या-छोट्या कॉन्सेप्ट्स आहेत, ह्यासाठी एक स्पेशल लेक्चर घेऊ आपण. तुमचं लॉगॅरिथम पण मी काढायचं शिकवतो. अँगल्स कसे बघायचे ते शिकवतो. अलाइड बिलाइड हे सगळं शिकवतो. अंडरस्टँडिंग ना बेटा? किंवा 11वीची बॅच चालू असेल, जस्ट 8-10 दिवसात ते होईल. क्लिअर करणार म्हणजे करणार मी. डोंट वरी. ओके. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला ऍड करेल मी. सो बेटा लक्षात आहे. हा गुणिलेचे भागिले केला. असंच ठेवलं. π/2 अलीकडे लिहिलं फक्त. साइन 90 प्लस थीटा. सेकंड क्वाड्रंट मध्ये जातो ना. साइन इज पॉझिटिव्ह. साइन 90 प्लस थीटा इज कॉस थीटा. सो बेटा, I would like to write this as a-3/a is equal to sin 90 plus theta is cos theta. So cos of π/3t. ओके. चला पुढे सॉल्व किया जाए. यस सर. सो बेटा, cos ऑफ π/3t, हा t तर मला माहिती आहे. ठीक है, t 7 सेकंड. तो इसको पुट किया जाए. सो a-3/a is equal to cos ऑफ, मी असं लिहू का? 7π/3, कारण मला तो माहिती आहे ना. ओके. टी इज, एकदम स्टेप बाय स्टेप, रिलॅक्स. सर कॉस ऑफ 7π/3 कसा काढायचा? फ्रॅक्शन कसाही असू दे, आपण काय करायचं? पायच्या किंवा π/2च्या पटीत आलं पाहिजे ते फक्त. म्हणजे आपल्याला अलाइड अँगल्स वापरता येतात, फिरवा फिरव करता येते. मग आता मला कळलं भागिलेला 3 आहे का नाही बेटा? 3 दुने 6, 3 त्रिक 9, अशा टर्म्स मध्ये त्याला लिहा. कळेल तुला. प्रॅक्टिसने सगळं जमतं. तो जो वरती 7 पाय आहे ना, मी त्याला असं लिहू का? 6 पाय अधिक पाय.
कशामुळे सांगतो. त्याचे 2 तुकडे केले बेटा मी. 6 पाय अधिक पाय आणि हे बघा भागिले 3. कशामुळे केले? 3 दुने 6 सेपरेट होईल ना, तो 3 दोन्ही खाली डिवाइड होईल ना, आहे की नाही? बघ, सो याला मी असं लिहू का, कॉस ऑफ 3 याच्या खाली आला तर 3 दुने 6 2 पाय प्लस पाय बाय 3. दिस इज द बेनिफिट. cos of 2 pi plus pi by 3. So बच्चा, cos of 2 pi plus theta. 2 pi means what? 360. हे अख्खा राऊंड मारल्यावर 360 होतो आणि परत पुढे येतो, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट जिथं सगळे पॉझिटिव्ह असतात. 2 पाय हा आणि चेंजिंग अँगल आहे, सो कॉसचा कॉसच राहील. सो बेटा फायनली आय विल लाईक टू राईट इट ॲज कॉस ऑफ पाय बाय 3. वन्स अगेन काहींना हा फील येतच असणार आहे, सर क्या है ये टेक्निक्स, कहाँ से आते हैं ये टेक्निक सर. आम्हाला तर एलियन सारखा फील येतोय इन द 12th स्टँडर्ड. डायरेक्टली काय चाललंय काही कळत नाहीये सर. ओके, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. सबर का फल मीठा होता है. जस्ट गो ऑन अँड कंटिन्यू. आता लक्ष दे, a minus 3 by a is cos of pi by 3. सो बच्चा pi by 3 म्हणजे किती? 60. cos 60 is 1/2. सो बच्चा a minus 3 upon a is 1/2. ऍग्री? सोडवा आता, a निघून जाईल आपल्याला. 2 ने मल्टिप्लाय करा. 2a minus 6 is equal to a. 2 a मधून a गेला, a will be 6 सेंटीमीटर, कारण की सेंटीमीटर मध्ये दिलेलं होतं. स्क्रीनशॉट घ्या फटाफट, यस टाइप करा इफ यू हॅव अंडरस्टूड. कम ऑन. सो बच्चा आय विल एक्सप्लेन दिस टू यू वन्स अगेन. पार्टिकल लिनियरेसिजम करतो पिरियड 6 सेकंद, म्हणजे जिथून निघाला, इथून निघाला तिथेच पोहोचला 6 सेकंद. समजा इथून निघाला टिर टिर टिंग टिंग 6 सेकंड्स. गेटिंग? सो बच्चा इज ॲट पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन ॲट टी इज इक्वल टू 0. टाइम 0 आहे आणि तो पॉझिटिव्ह एक्स्ट्रीमला आहे. पार्टिकल इज फाउंड टू बी ॲट अ डिस्टन्स ऑफ 3 सेंटीमीटर. पार्टिकल सापडला, दिसला ग बाई दिसला, 3 सेंटीमीटर डिस्टन्सला पार्टिकल मला दिसला. 3 सेंटीमीटर फ्रॉम धिस पोझिशन ॲट टाइम टी इज इक्वल टू 7 सेकंद. सापडला इथे, पण टाइम 7 सेकंद. सो टिक 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 7 सेकंद टाइम घेतला आणि इथं सापडला आपल्याला. पण इथं सापडला म्हणजे डिस्टन्स 3 घ्यायचं का? नाही. कम्पेरेटिव्ह मध्ये त्यांनी 3 सेंटीमीटर एक्स घेऊन ऑप्शन दिलेला असतो. बरेच जण त्याला टिक करतात. फील इज इम्पॉर्टंट. ए मधून तो 3 उडून द्या, म्हणजे आपला जो एक्स आहे विच इज ऑलवेज मेजर्ड फ्रॉम मीन पोझिशन, मला किती भेटला तो? ए मायनस 3. डन. ओके, चलो. सो बच्चा कुठे गेला? हा, एक्स इज ए मायनस 3 बिफोर रिचिंग द मीन पोझिशन. संपलं. अँप्लिट्यूड ऑफ एसिचम काढायचं. ओके, चलो. नन्नासा मुन्नासा प्याराचा फॉर्म्युला, हा एकच फॉर्म्युला, सगळे सम सोडवले. सो ऍक्सलरेशन आलं तर काय? काय नाही राव, 2 वेळाचा डेरिव्हेटिव्ह घे किंवा मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स लिन एक्सची व्हॅल्यू टाक. फॉर्म्युला हाच आहे, नुसता फाय टाकायचा आहे तुला. चलो. सो बच्चा फॉर्म्युला फिक्स्ड आहे. फाय टाकला पाय बाय 2. ओके, तो पाय बाय 2 लिहिताना अलीकडे लिहिला साइन 90 प्लस थिटा कॉस थिटा लिहिला, विषय संपला. ओमेगा तर काढून घेतलेला होता. बाकीचं काय तुम्हाला माहितीच आहे. हे बाकी सब मोह माया है. अंडरस्टँडिंग? सो बालमित्रांनो, वी आर हॅव्हिंग अ नेक्स्ट क्वेश्चन ॲज की निडल ऑफ द स्विंग मशीन, जी छिक 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 अशी वरती खाली होत असते का नाही. निडल ऑफ द स्विंग मशीन मूव्स अलॉंग द पाथ ऑफ अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर. तिची जी व्हर्टिकल मोशन आहे ना, जी ऍडव्हान्सच्या मेन्सच्या सम मध्ये आपण जो एक्स वापरतो ना बेटा, तर ते एक्सच्या ऐवजी व्हेरिएबल वाय वापरतात बरं का कधी कधी. त्याने काही फरक नाही पडत, फक्त हॉरिझॉन्टल एक्स व्हर्टिकल वाय बस. सो ती जी अशी आहे फील हाच आहे अलॉंग वाय विथ फ्रिक्वेन्सी बच्चा 5 हर्ट्स. ओके, चला गिवन लिहू एकदा आपण. गिवन लिहू आपण. स्विंग मशीन आहे, अलॉंग द पाथ ऑफ द अँप्लिट्यूड दिलंय. जर का पाथ दिला असता 10 सेंटीमीटर तर अँप्लिट्यूड आला असतं 5. जरा लक्ष दे, पाथचा रस्ता दिला तर अँप्लिट्यूड अर्धा असणार आहे. लक्षात ठेवायचं, इथे अँप्लिट्यूडच बोलले होते, सो ए लिहिला. विथ फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्स. सो बच्चा एफ इज इक्वल टू 5 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी मीन्स व्हॉट? एका सेकंदात टिंग 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 दिस वे.
व्हर्टिकल असेल तर टिंग 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 5 सायकल्स होतात तिच्या. फ्रिक्वेन्सी 5 सायकल. F is 5 हर्ट्झ. Find its acceleration 1/30 सेकंड आफ्टर इट हॅज क्रॉस्ड MP. सो एक इन्स्टंटेनियस टाइम दिला मला 1/30 सेकंदाचा 30वा भाग. सो बच्चा T is equal to 1/30 seconds. After it crossed mean position. बालमित्रांनो, इट क्रॉस्ड मीन पोझिशन. लुक ॲट धिस क्वेश्चन. मी तुमचा ऑनलाईन पेपर घेईल तेव्हा काय तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती असे असं थोडी करणार आहे. यू टू फोकस ऑन दॅट. इट हॅज क्रॉस्ड मीन पोझिशन. बच्चा जेईचा पेपर आहे ऑनलाईन द्यायचा. माझं लक्ष लगेच गेलं, अरे इट हॅज क्रॉस्ड मीन पोझिशन. व्हर्टिकल असते, आपण डायग्रॅम हॉरिझॉन्टल काढू बाल मित्रांनो. दिस इज माय राईट एक्स्ट्रीम मेन पोझिशन अँड लेफ्ट एक्स्ट्रीम. आता बघ लक्ष दे प्यारे बच्चों. हाँ, find its acceleration this much after it has crossed mean position. बेटा मीन पोझिशन पासूनच पार्टिकलला घेऊन जायचंय. क्वेश्चन कोणताही असो. आणि ही मोशन फिक्स ठेवायची तुला. टिंग टिंग आणि दिस वे. इट हॅज क्रॉस्ड मीन पोझिशन. म्हणजे बच्चा सर्कल मध्ये लक्ष दे. हे बघ, चिक 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 चिक. इट हॅज क्रॉस्ड मीन पोझिशनचा अर्थ काय झाला? सर्कल मध्ये ह्या इकडनं निघाला. म्हणजे किती अँगल कव्हर केला ऑलरेडी त्याने? 180. आता आला फील. फेज इज पाय. बेटा काय भेटलं मला? पाय भेटला, पाय. गेटिंग? ऍक्सलरेशन काढा म्हणतायत. ए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. काहीच अडचण नाही बाल मित्रांनो. सोल्युशन. ऍक्सलरेशन काय असतं बच्चा? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. नाही का आलं? एक्स ची व्हॅल्यू मला टाकायची होती तिथे, पण काय करतो तुझ्यासाठी मी थोडं नॉर्मल करतो. बच्चा तुला हा फॉर्म्युला माहिती आहे, नेहमी हा वापरायचा. क्लिअर आहे बेटा? बस हाच फॉर्म्युला वापर. सर इथून ऍक्सलरेशन कसं काढायचं? अरे बेटा एक्स आहे ना, मग तुला व्ही भेटेल ना, व्हेलॉसिटी. dx बाय dt. घे ना याचा डेरिव्हेटिव्ह. हे बघ, ए तो कॉन्स्टंटच आहे. साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस ओमेगा प्लस फाय. फाय बिचारा कॉन्स्टंट उडून जाईल आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. सो ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. सो बच्चा ऍक्सलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. सो बच्चा डीव्ही बाय dt व्हिच इज, आता बघ, ए आणि ओमेगा तर कॉन्स्टंटच आहे. तिकडनं आणखी एक ओमेगा बाहेर येईल, कॉस मायनस साइन टी. सर काय चाललंय राव सर? वी आर नॉट अंडरस्टँडिंग. बट बेटा डेरिव्हेटिव्हच्या कन्सेप्ट पाहिजे. जे न्यू कमर्स आहेत किंवा ज्यांना समजत नसेल अशी परिस्थिती असेल तर जुने लेक्चर्स परत पहा. हे सगळं कव्हर करा. व्हेरी इझी. सो बच्चा मायनस ए ओमेगा स्क्वेअर साइन ओमेगा टी प्लस फाय. घुमून फिरून विषय विषय तोच आला. ऍक्सोलेशन मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स असतं का नाही? हे बघ ना, मायनस साइन आहे, ओमेगा स्क्वेअर आहे आणि हा एक्स आहे ना, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. विषय तोच आहे. ठीक आहे, चलो. आता बालमित्रांनो, हे जे ऍक्सलरेशन आहे त्याचं मॅग्निट्यूड घेऊ ना आपण. मायनस साइन तर फक्त एक गोष्ट सांगतं की बाबा पार्टिकल इकडे चाललाय तर ऍक्सलरेशन तिकडे. त्याच्याशी घेणं नाही आपल्याला. चला, ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला हा आहे, म्हणजे मला खरं खेळायचं याच्यासोबत. बच्चा दिस इज इन्स्टंटेनियस ऍक्सलरेशन. समजतंय ना मला काय म्हणायचं ते? हे जे ऍक्सलरेशन आहे हे इन्स्टंटेनियस ऍट दॅट इन्स्टंट वाला आहे. हे इथं क्रॉस्ड केली मीन पोझिशन. ऍक्सलरेशन किती? ए आहे का? आहे ना सर? येस सर. ओमेगा आहे का? नाहीये सर. अजून गिवन डेटा आहे. बाल मित्रांनो, रेकॉर्डेड लेक्चर पाहत असशील, आता लाईव्ह लेक्चर्स पाहतोय, तर जरा ऐक. साहिलजी सेईंग सर नवीन पोरं सोडा, आम्हालाच काही घंटा कळायला तयार नाही. बेटा लक्ष दे, थोडी मेहनत तर करावी लागेल. प्लीज वॉच द रेकॉर्डेड लेक्चर्स. दॅट इज द बेस्ट क्लास फॅसिलिटी आय हॅव मेड अवेलेबल. पुन्हा ऐक ना, आणि मी आता बोलतोय हे लिहून घे गोष्ट. काय बोलणार होतो मी? की कहा गई, विसरलो ना मी. हा, ओमेगा. ओमेगा हा जो ओमेगा आहे बेटा, सांगायचा मुद्दा असा होता, टाइम पिरियड दिला किंवा फ्रिक्वेन्सी दिली. आय रिपीट, टाइम पिरियड दिला किंवा फ्रिक्वेन्सी दिली तर समजून घ्यायचं ओमेगा देतायत ते. आर यू अंडरस्टँड? जसं बर्थडे असला समजून घ्यायचं पार्टी भेटणार आहे. इन दिस वे फ्रिक्वेन्सी किंवा टाइम पिरियड दिला, ओमेगा काढा. ली कुठतरी ली.
फ्रिक्वेन्सी किंवा टाइम पिरियड दिला की ओमेगा काढून घे. ओके. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एफ. कुठून आला सर फॉर्म्युला? पहिल्या चॅप्टर पासून चाललंय ना बालमित्रांनो. ओमेगा इज 2 पाय एफ दिला ना त्यांनी. 5 हर्ट्स 5 दुने 10 10 पाय. सर युनिट रेडियन पर सेकंड. काय बच्चा? हा ए भेटला. येस सर. ओमेगा भेटला. येस सर. साइन ऑफ ओमेगा टी. येस गुरुजी. ओमेगा इज देअर. छोटू टी इंस्टंटेनियस टाइम. येस सर. आहे 5. येस सर. और जीने को क्या चाहिए. ऍक्सलरेशन इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 4 सेंटीमीटर. ओमेगा स्क्वेअर. ओमेगा 10 आहे. 10 पाय आहे बच्चा. सो 10 पाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. साइन साइन ऑफ ओमेगा टाकून दे बेटा. 10 पाय. ऑल राईट. छोटू टी इज 1 बाय 30. ओमेगा टाकला टी टाकला प्लस 5 इज पाय. डन. इज इक्वल टू 4 इंटू 10 पायचा स्क्वेअर. 10चा काय बच्चा 100. पायचा काय पाय स्क्वेअर. साइन ऑफ 10 30. टुचुक टुचुक. मग काय राहिला पाय बाय 3 प्लस पाय. लिहिताना असली बच्चा मी याला पाय प्लस पाय बाय 3. ओके बच्चा. पाय स्क्वेअर आहे ना त्याची व्हॅल्यू 10 घ्यायची. किती घ्यायची 10. नाही का आलं? नाही का आलं? पायची व्हॅल्यू 3.14 असते ना बालमित्रांनो कॉम्पिटिटिव्ह मध्ये. इथून पुढे कायम पाय स्क्वेअरची व्हॅल्यू किती घ्यायची? राऊंड ऑफ करायचं दणक्यात 10 करायचं. पाय 3 3 त्रिक 9 अप्रॉक्सिमेटली 10. 100 गुणिले 4 400 गुणिले पाय स्क्वेअरची व्हॅल्यू 10 गुणिले साइन ऑफ पाय प्लस थिटा. पाय प्लस म्हणजे 180 प्लस. हे बघ टेन्शन घेऊ नका सगळ्यांनी. 11वीचं लेक्चर एक 7-8 दिवसांमध्ये सुरू होईल. मी रिमाइंड करील. आठवण करून देतो तुम्हाला. मी स्वतः 100% अख्खी ट्रिगोनोमेट्री पुन्हा शिकवल मॅथमॅटिकल टूल्स नावाचं तुम्हाला पीडीएफ पण दिलंय. मी सगळे गाणे वाजवलेत. सगळं त्याच्यातलं 11वीचं ते लेक्चर तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा. ठीक आहे. अशिलेश, रोहित आणि हा रेकॉर्डेड लेक्चर पाहणारा तेजस, राजेश्वरी ते म्हणतात सर आम्ही काय करायचं? रेकॉर्डेड कोणासाठी राव? तुमच्यासाठीच आहे. रेकॉर्डेड पुन्हा पहा. अच्छा जी. चलो दिस. हा ओके ओके. साइन ऑफ पाई प्लस थीटा. कितवा क्वाड्रंट आहे बच्चा? तिसरा. कितवा क्वाड्रंट आहे? तिसरा. तिथे साइन काय? निगेटिव्ह. पाय कसा आहे? अनचेंजिंग. सो मायनस साइन पाय बाय 3. ऍग्री. चलो ओके. 400 गुणिले पुन्हा ते 10 किती झालं बेटा? 4000 गुणिले हे परत मायनस साइन आलं का? मग एक काम करूया. चल इथून मेंटेन करत चालू. मायनस ते विचार प्लस होऊन जाईल. मायनस 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 आणि मायनस मायनस झाला प्लस. 4000 गुणिले साइन पाय बाय 3 म्हणजे किती बेटा? 60. साइन 60 इज रूट 3/2. आणि बेटा 4000 भागिले 2 ला मी लिहू का 2000. आणि रूट 3 ची बिचारी गरीब व्हॅल्यू 1.732. आपण आपलं 1.73 घ्यायची. कम्प्युटर मध्ये पटकन 2 करून पाहिजे. गेटिंग. हा इज इक्वल टू. चला बेत्रिक 6 14 हातचा लेख. हे बघ 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3.46. अरे काय केलं राव. चला काही अडचण नाही. पुढे 3 शून्य आहेत. मी असं लिहितो 1000. काही नाही मी 2 ने मल्टिप्लाय केलं नंतर 1000 लिहिलं. चला 3 घर पुढे जा. चिक 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 3460. ऍग्री? येस सर. ऍक्सलरेशन हे सगळं SI मध्ये आहे का? नाही सेंटीमीटर आहे. लक्षात बेटा सेंटीमीटर आहे. मग आपलं जे ऍक्सलरेशन आहे हे सुद्धा कसं येणार? सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. स्क्रीनशॉट लिया जाए. बोला कोणाला काही आपत्ती, कोई अडचण, कोई दुविधा? बालमित्रांनो बोला. यस आर आंसर इज 100% करेक्ट. आई हैव चेक्ड. क्या इस सम को दोबारा रिपीट किया जाए? साहिल सिंग सर अटॅक आलाय. 11वी पासून शिकतोय तरी सरांना शिकवता येत नाही. क्या किया जाए? त्यापेक्षा 12वीची पोरं बरे डायरेक्ट 12वीला आले. लुक ॲट द क्वेश्चन. वन्स अगेन इसको रिपीट किया जाए.
प्यारे बालमित्रो, निडल ऑफ द स्विंग मशीन टेंग 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 अलॉंग द पाथ. आपण तिला फक्त हॉरिझॉन्टल घेतलं. ऑफ द अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर. सो मी गिवन डेटा दिला, अँप्लिट्यूड 4 सेंटीमीटर, फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्स आहे, म्हणजे चीक 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 5 सायकल करते ती एका टाइम पिरियड मध्ये. सो फ्रिक्वेन्सी 5 हर्ट्स आहे. फाइंड इट्स ऍक्सलरेशन, दिस मच टाइम, म्हणजे हा जो इन्स्टंटेनियस टाइम आहे त्याला मी दिला टी. आफ्टर इट हॅज क्रॉस्ड मीन पोझिशन. बालमित्रांनो, मीन पोझिशन क्रॉस केली म्हणून मला इन्फॉर्मेशन कळाली, अरे हा तर इकडे चाललाय, या 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 या. सो मीन पासन त्याला आपण बोललो या बसा आमच्या बोकांडी. सो ऍक्सलरेशन इज इक्वल टू, काढायचंय मला, ओमेगा इज 2 पाय एफ. ऑलवेज रिमेंबर, टाइम पिरियड किंवा फ्रिक्वेन्सी दिली तर ओमेगा काढून घे. ओमेगा इज 2 पाय एफ, एफ इज 5, 5 दुने 10, 10 पाय. एक्स इज ए साइन ओमेगा टी प्लस 5. आपला आवडता फॉर्म्युला पुटअप करा. ऍक्सलरेशन पाहिजे तर मी अगोदर व्हेलॉसिटी काढली, व्हेलॉसिटीचा डेरिव्हेटिव्ह घेतला, ऍक्सलरेशन भेटलं. क्वाईट इझी. निगेटिव्ह आहे, नो इश्यू सर. निगेटिव्ह पॉझिटिव्ह गिव्ह डायरेक्शन. चला ठेवला आपण. बालमित्रांनो, हे मायनस साइन, ए इज 4. ओके, येस सर. ओमेगा इज 10 पाय, उचलला, ठीक आहे, उचलला आणि ठेवला, त्याचा स्क्वेअर. साइन ऑफ ओमेगा टी प्लस 5, ओमेगा इज 10 पाय, टी इज 1/30 आणि 5 वॉज पाय, कारण की तो मीन पासून निघला होता, म्हणजे सर्कल मध्ये 180 क्रॉस केला, ठीक आहे. सो बच्चा पाय प्लस पाय बाय 3 असं लिहिलं लिहिताना, आणि आपल्याला माहिती आहे की साइन पाय प्लस पाय बाय 3 इज मायनस साइन पाय बाय 3 झालं. आणि काय सिम्प्लिफिकेशन केलं फक्त, -4, 10चा स्क्वेअर 100, पायचा पाय स्क्वेअर, पाय स्क्वेअर व्हॅल्यू 10 टाकली, हे झालं 400 गुणिले 10, 4000. सिम्प्लिफाय केलं, डन. गेटिंग. इज देअर एनी अडचण? नो अडचण सर.